जय भीम. नमो बुद्धाय. आज बहुजन संघटक या चॅनलवर आपण चर्चा करायला बसलेलो आहेत आणि बहुजन संघटक या चॅनलने आपल्याला विषय दिलेला आहे की ओबीसी समाज किंवा ओबीसी एससी समाज आणि सध्याचं जे मराठा समाजाचं आंदोलन चालू आहे या विषयावर आपल्याला बोलण्याची संधी बहुजन संघटकने दिलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो. बंधू आणि भगिनींनो, की पूर्ण देशच आज एक वेगळ्या संघर्षातून चाललेला आहे. सामान्य नागरिकांच्या मतदारांच्या मनात आहे ते मतपेटीत दिसत नाही. म्हणजे जे सत्य आहे ते सत्य जाणवत नाही. लोकांना अपेक्षित नसलेले निर्णय बाहेर येत आहेत आणि अशाच पद्धतीनं एक विरोधाभासाचं वातावरण समाज माध्यमात आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आणि या देशातल्या वंचित, उपेक्षित, शोषित यांना जे आरक्षण दिलं, त्या आरक्षणाच्या म्हणजे आरक्षणाच्या लाभधारकांमध्ये आणि ज्यांना आरक्षण नाही अशांमध्ये एक संघर्ष आता आपल्याला पाहायला मिळतोय. आणि म्हणूनच आत्ता अलीकडेच समोरच आपल्याकडे 6 डिसेंबर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आठवण करण्याचा दिवस समोर येतोय आणि या निमित्ताने चैत्यभूमीवर मोठ्या संख्येनं लोक एकत्र येत असतात. बाबासाहेब आंबेडकरांविषयी कृतज्ञता व्यक्त करतात आणि कृतज्ञता व्यक्त करत असताना बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे ज्ञानाची उपासना करण्याचा, त्यासाठी पुस्तकांची प्रचंड मोठी उलाढाल चैत्यभूमीला होत असते. आणि याच वातावरणात आज महाराष्ट्रात मराठा समाजातर्फे कुणबी दाखल्यांची सरसकट मागणी होते. मराठा समाजाला आरक्षण हवंय अशी मागणी होते आणि या मागणीच्या विषयावर फार मोठं आंदोलन आणि मोठमोठ्या सभा सुरू आहेत. दुसरीकडे ओबीसी समाज आपलं आरक्षण वाचवण्यासाठी मोठमोठ्या सभांचं आयोजित करतोय आणि हे समाज एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्याचं चित्र दिसतंय. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेलं राष्ट्र, त्या राष्ट्रामध्ये निर्माण करण्याची बंधुता, एकात्मता, समानता ही सगळी तत्व धोक्यात आल्याची पाहायला मिळते. भारतीय संविधानाने हा जो न्याय आहे, हा न्याय सगळ्यात छोट्या छोट्या एससी एसटीच्या छोट्या छोट्या जाती असतील, ओबीसीच्या जातींमध्ये मायक्रो ओबीसी असतील, यांच्याशी न्याय करण्याचा फार मोठा यशस्वी असा प्रयत्न संविधानाच्या माध्यमातून केलेला आहे. परंतु ज्यांच्याकडे संविधान आणि सरकार चालवायची जबाबदारी आहे ते लोक याचा वेगळा अर्थ काढून लोकांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करतायत. ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. आणि म्हणून या भारतातल्या सर्व जाती, धर्म, पंथ, लिंग, वंश यामध्ये जन्मलेल्या नागरिकांकडे प्रेमानं पाहणारा कुणीतरी पाहिजे. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिताना त्या संविधानाला अनुकूल असं वातावरण देशामध्ये निर्माण व्हावं म्हणून या देशामध्ये संविधानाला अनुकूल असलेला धम्म आपल्याला दिला 1956 साली आणि सांगितलं की संविधान आणि भारतातले वेगवेगळे धर्म यांच्यामध्ये कधी वाद होऊ नये आणि म्हणून संविधानाला अनुकूल समता सांगणारा धम्म सुद्धा दिला. आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर समजून घ्यायचे असतील तर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्या एका विशिष्ट जातीची, धर्माची, पंथाची बाजू घेतलेली नाही. तर बाबासाहेब स्वतःच्या जीवनात देशावर प्रचंड प्रेम करणारे राष्ट्रपुरुष आहेत आणि राष्ट्र निर्माते आहेत आणि त्यांचं सर्वांवर समान प्रेम आहे. आणि अशा माणसानं देशामध्ये समता निर्माण करण्यासाठी जे आरक्षण दिलं, त्या आरक्षणावरून जर वाद होत असतील तर या वादावर खरा उपाय सांगण्याचं काम सगळ्यात तत्वचिंतकांनी केलं पाहिजे अशी माझी मनोमन विनंती आहे. आणि याच हेतूनं मी आज बोलायला इथे बसलेलो आहे. बंधू आणि भगिनींनो, मागच्या काळात जी चर्चा चॅनलवर होते आणि मला बोलायची संधी मिळते, अनेक पत्रकार बांधवांनी ही संधी दिली. आपल्याला माहिती आहे बहुजन संघटकने अगोदरपासून मला इथे बोलायची संधी दिली. त्यानंतर अनेक आपले चॅनल आहेत हे आग्रह धरतायत की तुम्ही या मराठा आरक्षणाच्या वादावर बोललं पाहिजे आणि हा बोलण्याचा आग्रह पाहून मी बोलत असतो. आणि
मी अत्यंत विनम्रपणे सांगू इच्छितो की या सगळ्या बोलण्यातून जो संपर्क म्हणजे प्रत्यक्ष महाराष्ट्र फिरणं अवघड आहे आताच्या काळात, परंतु या सोशल मीडियाच्या माध्यमातून जो जनसंपर्क होतोय त्यामध्ये छोट्या छोट्या जाती आहेत, ओबीसींच्या, मायक्रो ओबीसी आहेत आणि एससी एसटींच्या जाती आहेत. या जातींच्या रंजल्या गाजल्या लोकांकडून फार मोठा संपर्क मला व्हायला लागलाय आणि ते म्हणायला लागलेत की होय, या महाराष्ट्रात आजही विषमता आहे आणि या विषमतेचा त्रास आम्हाला होतोय, परंतु या विषमतेचा आवाज बनण्याचं काम कोणी करायला तयार नाही. ही जी विषमता आहे किंवा समाजामध्ये उच्च जातीयांचा जो दबाव आहे याबद्दल कुणी बोलायला तयार नाही आणि म्हणून त्यांना बोलायचं आहे, समोर यायचं आहे. परंतु गावातली जी परिस्थिती आहे ती फार विचित्र आहे. गावामध्ये 2, 3, 4, 5, 10, 50, 60 अशी घरं ज्या जातींची आहेत त्या जातींना त्या गावामध्ये भूमिका घ्यायला भीती वाटते. परंतु अन्याय आणि अत्याचार प्रचंड आहे हे त्यांनी माझ्याकडे कबूल केलेलं आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या समस्येवर आपली मतं व्यक्त करण्याचा अधिकार जे पिचलेले आहेत, शोषित आहेत त्यांना आहे आणि भारतीय संविधानाच्या आर्टिकल 19 नुसार त्यांनी आपलं म्हणणं मांडलं पाहिजे. परंतु असं म्हणणं मांडल्यानंतर काय परिणाम होतील हा जो विषय आहे तो फार चिंतेचा विषय झालेला आहे आणि म्हणून मागच्या काळात जरांगे पाटील यांनी आंदोलन केल्यानंतर काही जाळपोळीच्या घटना घडल्या आणि अनेक सामान्य माणसांना, गरिबांना, जे रोजीरोटी हातावरची रोजीरोटी ज्यांची आहे त्यांना वाटलं की महाराष्ट्राचा मणिपूर तर होणार नाही ना, आणि ही भीती त्यांच्या मनात होती आहे. आणि म्हणून आपल्याला माहित आहे की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा भविष्य काळात म्हणजे काही या दिवसामध्ये या महाराष्ट्रात दंगल उद्भवू शकते अशी काळजी व्यक्त केली आणि ही काळजी व्यक्त केल्यानंतर लगेचच भाजपचे केंद्रीय मंत्री नारायणराव राणे, कोकणातलेच आहेत, त्यांनी सांगितलं की अशी माहिती जर त्यांच्याकडे आहे तर त्यांनी माहिती का लपवली, म्हणून त्यांना अटक करा, असा एक विचार मांडला. खरं म्हणजे अत्यंत चुकीचं आहे की बाळासाहेब आंबेडकर हे दृष्टी नेते आहेत आणि या समाजावर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून बाबासाहेब आंबेडकरांसारखंच प्रेम करणारे नेते आहेत आणि म्हणूनच त्यांनी मागच्या निवडणुकीत 2019च्या निवडणुकीत मायक्रो ओबीसी आणि या महाराष्ट्रातल्या ज्या वंचित जाती समूह आहेत त्यांना लोकसभा आणि विधानसभेला तिकीट देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आणि स्वातंत्र्यानंतर खूप वर्षांनी हा जो प्रयोग आहे की महाराष्ट्रातल्या अधिकार नाकारलेल्या लोकांना राजकीय नेतृत्व देण्याचा प्रयत्न बाळासाहेब आंबेडकरांनी केला आणि तो अत्यंत ऐतिहासिक असा प्रयत्न होता. आणि आताचं जे वातावरण आहे, ज्या पद्धतीनं वाद पेटवला जातोय, तो वाद पाहिल्यानंतर कोणालाही वाटेल की होय, अशा प्रकारची दंगल या देशामध्ये जर असंच वातावरण तापतं ठेवलं तर उद्भवू शकते. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं ते सत्य आहे. हा तर्क करायला फार मोठ्या सीबीआयची किंवा ईडी सारख्या खात्यांची, जे आर्थिक गुन्हे शोधतात त्यांची गरज नाही. एक जागरूक नागरिक म्हणून प्रत्येकाने अशा प्रकारचं सतर्क असलं पाहिजे आणि हीच भूमिका आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची होती. त्या भूमिकेचं मी समर्थन करतो आणि आपण ही काळजी घेतली पाहिजे, कारण शेवटी मानवी मनं आहेत. त्या मानवी मनामध्ये राग घुसला की तो माणूस सदस्य विवेकबुद्धी विसरून जातो आणि महाराष्ट्राची आजची स्थिती अशीच आहे की विवेकबुद्धी हरवलेले सामान्य लोक आज जोरजोराने ओरडतायत आणि मूळ भूमिका जी आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची ते समजावण्यासाठी मात्र कुणीही उपलब्ध नाही आणि ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. म्हणजे अज्ञानाचं दारिद्र्य वाढत चाललंय. देशाचा विकास होतोय खरं आहे, परंतु सामान्य माणसाचं जे अज्ञान आहे ते वाढवण्यामध्ये अनेक राजकीय नेते, विद्वान, प्राध्यापक, वकील हे मदत करतायत. ते अज्ञान कमी करण्यासाठी लोकांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका घेतली ती वास्तव भूमिका होती. भाजपचे मंत्री महोदय नारायण राणे यांनी अशा मोठ्या राष्ट्रीय नेत्याच्या बद्दल त्यांना अटक करा असं म्हणणं हे अत्यंत बेजबाबदार असं वक्तव्य आहे. त्याचा मी निषेध करतो आणि हे सांगतो की जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या अहिंसक आंदोलनामध्ये जे हे सापडले, म्हणजे काडतुसं सापडली किंवा बंदुकीच्या गोळ्या सापडल्या, ती घटना म्हणजे मणिपूरमध्ये पण आपल्याला पाहिलं असेल की मणिपूरची घटना घडण्या अगोदर प्रचंड मोठी शस्त्रास्त्र चोरीला गेली होती, काडतुसं, बंदुका गेली होती आणि त्यानंतर ती दंगल उसळली.
तर याच पद्धतीनं जरांगे पाटील यांच्या त्या आंदोलनामध्ये जर अशा प्रकारची शस्त्रास्त्र सापडली असतील तर निश्चितपणे शितावरून भाताची परीक्षा या पद्धतीनं या या आंदोलनाकडे पोलिसांनी चौकस बुद्धीने बघून त्याचा शोध घ्यायला पाहिजे. तिथे मात्र अशा लोकांना अटक करण्याची भूमिका नारायण राणे यांनी घेतली नाही आणि म्हणूनच सरकारचं हे वागणं संशयास्पद वागणं आहे आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की अशा प्रकारची दंगल असेच वाद वाढत राहिले तर होऊ शकते आणि म्हणून आज या विषयावर मी अत्यंत शांतपणे आणि विचारपूर्वक बोलतो ह्यासाठीच की ज्या मराठा बांधवांना आज आरक्षणाची मागणी करण्याची वेळ आली आणि ओबीसी बांधवांना त्याला विरोध करण्याची वेळ, ह्या दोन्ही लोकांनी आरक्षण म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. मला आठवतं की ज्या सभा महाराष्ट्रात मराठा बांधवांच्या चालू आहेत आणि ज्या सभा ओबीसी बांधवांच्या चालू आहेत त्या सभा अत्यंत उंच आवाजात स्पीकरच्या मोठ्या गदारोळात आणि प्रचंड गर्दीमध्ये होत आहेत आणि यामध्ये सामान्य माणसाचं प्रबोधन करण्याचं काम होत नाही अशी माझी मनापासूनची व्यक्त करतो. याचं कारण असं आहे की मराठा बांधवांना आरक्षण पाहिजे हा प्रयत्न खूप दिवसापासून सुरू आहे. सुरुवातीच्या काळात अण्णासाहेब पाटलांनी याच आरक्षणाची मागणी आर्थिक निकषावर केली आणि ही मागणी आर्थिक निकषावर असल्यामुळे ज्या काळात मागणी झाली त्या काळामध्ये आर्थिक निकषानुसार आरक्षण देण्याची कोणतीच योजना नव्हती किंवा कायद्याला आर्थिक निकषावरचं आरक्षण मान्य नाही. तरी सुद्धा ती मागणी झाली कारण सामाजिकदृष्ट्या मराठा समाज मागासलेला नव्हता, शोषित नव्हता, परंतु आर्थिकदृष्ट्या गरीब आहे असं त्या समाजाच्या धोरणांना वाटलं आणि म्हणून त्यांनी आर्थिक निकषावर आरक्षण द्या अशी मागणी केली. ही मागणी त्यावेळी केली त्यावेळी अनेक संविधान तज्ञांनी सांगितलं की भारतामध्ये आरक्षणाची जी योजना आलेली आहे ती आर्थिक निकषावर नाही तर जे समाज इथल्या धर्मानं, इथल्या वैदिक धर्मानं, इथल्या हिंदू धर्मानं मनुस्मृतीने लिहिलेल्या कलमानुसार शोषित ठरले, मागासवर्गीय हलके ठरले, इथल्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांचे गुलाम ठरले आणि त्यांचं शोषण करण्यात आलं, त्या शोषित लोकांना प्रगतीची एक संधी मिळावी आणि म्हणून आरक्षणाची रचना केली गेली, समतेचा कायदा तयार केला गेला. आणि म्हणून ही जी गोष्ट आहे ही गोष्ट वर्तमान काळात कोणी सांगायला तयार नाही आणि त्याच्यामुळे आरक्षण ही जणू काय एक प्रकारची सवलत आहे असा गैरसमज मराठा बांधवांच्या मनात निर्माण झाला. आणि आर्थिक निकषावरचं अण्णासाहेब पाटलांचं हे जे आंदोलन आहे ते आंदोलन त्या काळामध्ये केलं गेलं तेव्हा आर्थिक निकषावर आरक्षण देता येत नाही असं सगळ्यांचंच म्हणणं होतं. परंतु ती केलेली मागणी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्य केली आणि मराठा असतील, ब्राह्मण असतील, वैश्य असतील, हे उच्चवर्णीय पुढारलेल्या जाती, सरंजामी जाती यांनी या देशामध्ये शोषण केलं होतं. म्हणून इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी ज्यांच्या जाती साधारणपणे 350 ते 450 जाती आहेत, एससी आणि एसटी जे अनुसूचित जाती आणि जमातीचे लोक आहेत त्यांना सर्व प्रकारचे अधिकार आपल्या देशातल्या उच्च हिंदू धर्मीयांनी नाकारले होते, त्यांना देण्याचा निर्णय त्यावेळी झाला. परंतु हे सामाजिक शोषण जातीच्या उतरंडीनुसार दिलेलं आरक्षण होतं आणि उच्चवर्णीयांना त्यामध्ये आरक्षण देण्याचा प्रश्नच नव्हता की ज्यांच्यामुळे हा त्रास, जो आजार किंवा रोग या देशाला झाला होता तो उच्चवर्णीयांचाच आजार होता, उच्चवर्णीय मानसिकतेचा मनोविकार आपल्या देशाला झाला होता आणि त्यामुळेच इतरांना आरक्षण दिलं होतं. मग त्यांना आरक्षण देण्याचा प्रश्नच नव्हता. परंतु सत्ता महाराष्ट्रामध्ये मराठा बांधवांची, क्षत्रियांची असल्यामुळे, ब्राह्मणांची असल्यामुळे त्यांनी कोणतीही मागणी केली ती लगेच पूर्ण होते. ते या महाराष्ट्राचे लाडके आहेत, देशाचे लाडके सुद्धा मनुस्मृतीचे सुपुत्र ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हेच आहेत, पूर्वी होते, आताही आहेत आणि त्यामुळे त्यांनी कोणतीही मागणी केली तर लगेच मान्य होते. आणि म्हणून आजही मागासवर्गीयांचे अधिकारात अनेक गोष्टी त्या शिक्षणाच्या, हॉस्टेल्सच्या, सोयी सुविधांच्या असल्या तरी त्या कधी मान्य होत नाही कारण राज्यकर्ते हे उच्चवर्णीय आहेत आणि त्यामुळे मागासवर्गीयांच्या हक्काच्या मागण्या पूर्ण होत नाहीत. परंतु अण्णासाहेब पाटलांची जी मागणी आहे त्यांनी जी आर्थिक निकषावर केली होती ती संविधान विरोधी होती. ती मागणी मान्य करण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं आणि म्हणून भारतीय संविधानाच्या विरोधात जाऊन हे जे काम झालं त्यामध्ये महाराष्ट्रातले आणि भारतातले सगळे राज्यकर्ते जबाबदार आहेत. आणि
त्याच्यापेक्षा जास्त जबाबदार आमच्यासारखे नागरिक आहेत. खरं म्हणजे त्या आर्थिक निकषावरच्या आरक्षणाला आम्ही प्रचंड विरोध करायला पावतात. हा जो निर्णय आहे तो सुद्धा चुकीच्या पद्धतीने दिलेला आहे. मला सकाळीच एक महाराष्ट्रातून एका संविधान तज्ज्ञाचा फोन आला की कमी बेंच असलेल्या न्यायमूर्तींनी हा निर्णय दिलाय. खरं म्हणजे त्याला चॅलेंज व्हायला पाहिजे. परंतु आरक्षण हा या देशातला सामाजिक न्याय आहे, समतेवर आधारित आरक्षण आहे. या विषयावर चिंतन अजूनही आपल्याकडे झालं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहिताना भारताच्या शोषणाचा इतिहास अत्यंत कल्पकतेने आपल्याकडे मांडला आणि तो इतिहास हा केवळ एक अभ्यासक, इतिहासकार किंवा संशोधक, आर्किओलॉजिस्ट म्हणून नव्हता, तर या इतिहासामध्ये हा ज्या शोषणाचा इतिहास आहे आपल्या देशाचा, त्या शोषितांच्या शोषणाच्या इतिहासामध्ये बाबासाहेब या प्रत्येक घटनेला सामोरे गेलेले आहेत, शोषणाला सामोरे गेलेले आहेत, अपमानाला सामोरे गेलेले आहेत. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार का आहेत याचं उत्तर ज्यांना पाहिजे असेल त्यांनी हे लक्षात घ्यावं की स्वतः अनुभव घेतलं, स्वतः सगळ्या दुःखांचा अनुभव, तापलेल्या रस्त्यांचा, चटक्यांचा अनुभव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला. आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये मनुस्मृतीच्या आधारे उच्चवर्णीय शोषण समोर ठेवूनच आपल्याला बोलायचं आहे. का हा प्रॉब्लेम येतोय कल्पना नाही, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या शोषणाचा प्रचंड अभ्यास स्वतःच्या अनुभवावर आधारित केला होता. आणि म्हणूनच ज्यांना शोषणाचा अनुभव नाही ते लोक बाबासाहेब आंबेडकरांचे अनुभव समजू शकत नाहीत. आणि म्हणून भारतातले जे उच्चवर्णीय आहेत त्यांच्यासाठी मी आज बोलतोय, खास करून मराठा बांधवांसाठी बोलतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र प्रत्येक मराठा बांधवांनी वाचलं पाहिजे. आज आम्ही कुणबी दाखले मागायला निघालोय. कुणबी म्हणजे शूद्र. उच्चवर्णीय मराठा बांधव शूद्रांचे दाखले आज मागतात. त्याच्यावर अनेक कमेंट पण आलेले आहेत आणि फार चित्रविचित्र कमेंट आहेत. खरं म्हणजे माझं भाषण रटाळ होऊ नये म्हणून त्याची थोडीशी गंमत घेणं पण गरजेचं आहे की छगन भुजबळांनी दौरा केल्यानंतर तिकडेचा येवल्याचा, नाशिकचा, मराठा बांधवांनी त्यांचे गोमूत्र शिंपडून ते जमीन पवित्र करण्याचा प्रयत्न केला. छगन भुजबळ हे ओबीसी आहेत, म्हणजे शूद्र आहेत, आणि शूद्र असल्यामुळे ते आमच्या भागात आले आणि आमच्या उच्चवर्णीयांच्या भूमीचा अपमान झाला. अशा पद्धतीने मराठा बांधवांनी त्यांचं ते हे केलेलं, जिथे फिरले होते तिथे गोमूत्र शिंपडून ती जमीन पवित्र करण्याचा प्रयत्न केला. परंतु ओबीसी म्हणजे कुणबी दाखले घेणं म्हणजे ओबीसी होणं म्हणजे शूद्र होणं. आम्ही ज्या अहंकारातून छगन भुजबळांना शूद्र म्हणतोय आणि आता सुद्धा कुणबी दाखले म्हणून आम्ही शूद्र व्हायला चाललोय, त्याची नोंद मराठा बांधवांनी घ्यावी. ही जी लढाई आहे ती लढाई अशी नाही आहे की बाबा ओबीसी, एससी, एसटी यांना आरक्षणाची सवलत मिळते, ती आम्हाला का नाही. आता नव्या पिढीला स्वातंत्र्यानंतर शोषण काय असतं, आम्ही आतापर्यंत कोणाचं शोषण केलंय, आम्ही कोणाचे अपमान केले, ही गोष्ट कोणी सांगणारा माणूस नाही. आणि म्हणून कळत नकळत मला आज जे महाराष्ट्रातून फोन आले, तेली समाजाचे फोन आले, कुंभार समाजाचे आले, मातंग समाजाचे आले, आदिवासींचे आले, लोहारांचे आले, अनेक मायक्रो ओबीसी आहेत त्यांचे फोन आले आणि ते सांगतात की आम्ही गावखेड्यामध्ये आज सरपंच आहोत, पोलीस पाटील आहोत, गावामध्ये ग्रामपंचायत सदस्य आहोत, परंतु मागासवर्गीय आहोत, ओबीसी आहोत, एससी एसटी आहोत. आणि एवढं सगळं असून सुद्धा मराठा बांधवांकडून आम्हाला वेगळी वागणूक मिळते, आम्हाला दहशतीखाली जगावं लागतं. आता मराठा बांधवांना माझी विनंती आहे की आपल्या मनामध्ये या सगळ्या छोट्या जातीच्या लोकांना दबावात ठेवण्याची किंवा कमी लेखण्याची जी भावना आहे, त्याला आम्ही उच्च जातीचे आहोत अशी ही अहंकारी भावना आहे, आम्हाला घेता आला पाहिजे, समजून घेता आलं पाहिजे. दुसऱ्याचा जेव्हा आम्ही अपमान करतो, दुसऱ्याला कमी लेखतो, त्यावेळी ती मनाची भावना काय असते, म्हणजे ज्याला आपण कमी लेखतो त्याच्या मनात काय विचार येत असतील याचा अनुभव आम्ही घेतला पाहिजे. याच पद्धतीनं मागासवर्गीयांना महाराष्ट्रात आज खरं म्हणजे हा जो विषय हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. शूद्रातिशूद्रांच्या मनामध्ये जी भावना आहे, आपल्यावर अन्याय होतोय, आपलं शोषण होतंय, आपला अपमान होतोय, ती भावना महाराष्ट्राने समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. ज्यांचं शोषण होतंय, ज्यांचा अपमान होतोय, जे लुटले जातात, त्यांना पुढे येण्यासाठी जो मार्ग दिलेला आहे त्याचं नाव आहे आरक्षण. तो जो त्यांचा पुढे येण्याचा जो मार्ग आहे तो बंद करण्याचा अधिकार खरोखर उच्चवर्णीयांना आहे का? मराठा बांधवांनी हा विचार केला पाहिजे की जे मागासवर्गीय आहेत ते मागासवर्गीय आहेत म्हणजे काय आहेत. त्यांच्याकडे कधी जमिनी नव्हत्या, त्यांच्याकडे चांगली घरं नव्हती, त्यांना रोजगार नव्हता, त्यांना शिक्षण नव्हतं,
त्यांना कुठल्या प्रकारचे धार्मिक अधिकार नव्हते, ज्यांना कायम या उच्चवर्णीय व्यवस्थेने लुटलेलं आहे, लुबाडलेलं आहे आणि हजारो वर्षांच्या गुलामगिरीने ते दबलेले आहेत, त्यांची मनं भित्री झालेली आहेत, ते घाबरट आहेत किंवा ते या उच्चवर्णीय जातींना घाबरतात, अशी ज्यांची मनाची अवस्था आहे ती भावना आम्ही समजून घेतली पाहिजे. ती समजून न घेतल्यामुळे आज आम्ही गरीब झालो म्हणून आपल्याकडे मराठा बांधव आरक्षणाची मागणी करतात. तर तुम्ही गरीब झाल्यानंतर तुमचे उच्चवर्णीय जे राजकीय नेतृत्व आहे, जे राजकारणी आहेत, आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठा आहे, देशाचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी असले तरी ते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचेच पाठीराखे आहेत. तुमचे जे पाठीराखे आहेत, ते जे लोक सत्तेत आहेत, ते तुमची बाजू घ्यायला तत्पर आहेत. जरांगे पाटलांच्या भेटी दिल्या आणि त्यांना सगळं जे पाहिजे ते देण्याचा प्रयत्न केला. हे का केलं? कारण सरकार हे मराठ्यांचं म्हणजे उच्चवर्णीयांचं आहे. मराठा बांधवांनी सुद्धा याचा विचार करावा. जरांगे पाटलांनी उपोषण केल्यानंतर अनेक लोकांनी अशी उपोषण करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर जो अन्याय झाला त्याविषयी उपोषण करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला कुणी भेट देत नाही. याचं कारण महाराष्ट्रातलं सरकार हे जातीचं सरकार आहे, मराठ्यांचं सरकार आहे आणि स्वतःच्या जातीची जेवढी काळजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री घेतात तेवढ्या इतर जातींची घेत नाही. आणि म्हणून खरं म्हणजे आज सत्ताधारी कोण आणि विरोधी पक्ष कोण याच्यामध्ये फारसं अंतर राहिलेलं नाही, परंतु ज्यांचं सरकार आहे त्या सरकारला भारतीय संविधानाने मर्यादा घालून दिलेली आहे. सरकार जरी तुमचं असलं तरी ते संविधानानुसार चाललं पाहिजे. तुमच्या जातीचं सरकार आहे म्हणून तुम्ही तुमच्या नातेवाईकांचीच काळजी घेत असाल तर ते असंविधानिक आहे. आणि म्हणून विरोधी पक्षाने जरी मागणी केली नाही या सरकारच्या राजीनाम्याची, तरी मी समस्त मागासवर्गीयांच्या वतीनं महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, त्यानंतर अजितदादा पवार या सगळ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा अत्यंत विनम्रपणे राजीनामा मागतोय. कारण आपण जे निर्णय घेतात हे फक्त मराठा समाजाच्या बाजूने घेत आहेत, इतर जातींची शोषितांची काय मागणी आहे हे आपण समजून घेत नाही आणि म्हणून हे असंविधानिक आहे. मला या निमित्ताने हे सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं ते संविधान समजून घ्यायचं असेल तर मागासवर्गीयांना दिलेलं आरक्षण हे समतेच्या तत्वावर आहे आणि मराठा बांधव संविधानाने दिलेले जे नियम आहेत आरक्षणाचे त्या नियमामध्ये सामाजिकदृष्ट्या शोषित नाहीत, मागासवर्गीय नाही, तुमचं कोणी शोषण केलेलं नाही. तर स्वातंत्र्यानंतर ब्राह्मण आणि क्षत्रिय, ब्राह्मण आणि मराठे हे हातात हात घालून अनुभवत आहेत आणि म्हणून ते तुम्ही सगळे जर एकत्र आहात तर तुमची जबाबदारी आहे की ह्या वंचित उपेक्षित जातींची आपण काळजी घेतली पाहिजे. खरोखर मी मनापासून सांगतो, 2-3 दिवसात जे छोट्या जाती आहेत आणि छोट्या जातींचे नेते आहेत त्यांचे मला फोन आले आणि त्यांची वस्तुस्थिती ऐकून माझं मन अत्यंत भारावून गेलं आणि आता मला वाटायला लागलं की महाराष्ट्राचा दौरा, छोटी छोटी गावं आहेत, पाडे आहेत, त्यांचा दौरा करणं गरजेचं आहे आणि हा दौरा केल्यानंतरच त्यांना आधार मिळू शकतो. जे लोक पाहणारे आहेत त्यांना माझी विनंती आहे की आपल्यापर्यंत व्यवस्थित येते का, येत असेल तर चालू ठेवा असं सांगा, नसेल येत तर आपण तसं सांगा. कारण का की मला असं दिसतंय की नेट सतत जात आहे. आज कसं कधी होत नाही पण आज होत आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण चालू ठेवायचं का, चालू ठेवायचं असं वाटत असेल ते नेटवर जे कंटिन्यू बघतात त्यांनी मला इथे समोर सांगायचं की चालू ठेवू की बंद करू. बंधू आणि भगिनीनो, महाराष्ट्राची आज स्थिती आहे त्यामध्ये शोषितांच्या बाजूनी बोलणारं कोणी नाही आहे. शोषितांच्या बाजूनी जे लोक बोलतात ते आक्रमकपणे, तर इतरांकडे काहीच जमीन नाही. अशा परिस्थितीमध्ये आम्ही फक्त आर्थिकदृष्ट्या गरीब झालो म्हणून पिचलेल्या आदिवासी बरोबर, पिचलेल्या मातंगाबरोबर, पिचलेल्या कुंभाराबरोबर तुमची तुलना होऊ शकत नाही. कारण या हजारो वर्षाच्या उतरंडीमध्ये प्रचंड अन्याय अत्याचार ज्यांनी सहन केलेला आहे त्यांचं जे दुःख आहे ते दुःख महाराष्ट्राला कळण्यासाठी या सगळ्यांना एकदा बोलायची संधी सरकारने दिली पाहिजे. केवळ मराठा बांधव आरक्षण मागतात, मोठ्या संख्येने उपोषण करतात म्हणून त्यांची मागणी पूर्ण करणं हे पूर्णपणे असंविधानिक आहे. आणि म्हणूनच आता मला मेसेज आलेला आहे, कोल्पेकर कांबळे यांचा मेसेज आला आहे की चालू ठेवा आणि म्हणून मी आता चालू ठेवतोय. पण एकंदरीत नेटचं सतत जाणं आहे त्यामुळे असं शोषितांची जी हे आहे मानसिकता किंवा शोषितांची जी अवस्था आहे त्यावर चर्चा आता मराठा आरक्षणाच्या निमित्ताने झाली पाहिजे. केवळ ओबीसी म्हणून ओबीसीमधले परंतु जी अवस्था म्हणजे ज्या स्थितीत मराठा बांधव पोहोचलेले आहेत ते
संविधानाने मागासवर्गीय आयोगाने ज्या जातींना मागास म्हटलेलं आहे त्यांच्या इतकी मराठा बांधवांची अवस्था वाईट नाही. आणि म्हणून मराठा बांधवांनी सुद्धा आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. तुम्ही खूप जोरात आंदोलन केलं, खूप मोठं उपोषण केलं तर नक्कीच महाराष्ट्राचं सरकार आहे तुम्हाला आरक्षण देऊन टाकेल. परंतु अशा निर्णयामुळे खऱ्या आरक्षणाची गळचेपी होणार आहे. आरक्षणामागची सामाजिक न्यायाची भूमिका आहे ते संपुष्टात येणार आहे आणि संविधानच धोक्यात येणार आहे आणि याचे दुष्परिणाम देशाला भोगावे लागतील. आणि म्हणूनच मी मराठा बांधवांना अत्यंत मनापासून विनंती करतो की महाराष्ट्रातल्या समस्त मागासवर्गीय जातींचे प्रतिनिधी आहेत त्यांची एक महाचर्चा सरकारने घडवून आणावी. जरांगे पाटलांना खरोखरच आपल्या जातीविषयी कळकळ असेल, प्रेम असेल तर त्यांनी हा पण विचार केला पाहिजे की मराठा आरक्षणाला पाठिंबा का मिळत नाही, इतर लोक समोरून का बोलत नाही की खरोखर जसे आदिवासी आहेत, जसे मागासवर्गीय आहेत, जसे भटके विमुक्त आहेत, जसे धनगर आहेत, जसे इतर सगळे मुस्लिम ओबीसी आहेत, यांची जी अवस्था आहे तशीच जर मराठा बांधवांची अवस्था झाली असेल तर निश्चितच त्यांनी जरांगे पाटलांच्या भेटीला आलं पाहिजे. एक मुख्यमंत्री नाही आले तर चालतील पण या देशातल्या महाराष्ट्रातला शोषित वंचित आहे त्यांनी या आंदोलनाला भेट दिली पाहिजे आणि शुभेच्छा दिल्या पाहिजे. पण असं होत नाही. आणि म्हणून संवेदनशीलता हा विषय किंवा गरिबांविषयी करुणा हा विषय ज्या भगवान बुद्धांनी आपल्या देशात सांगितला तो जो गुण आहे तो मराठा बांधवांनी आत्मसात करावा. छत्रपती शिवाजी महाराज याच शोषित वंचितांच्या रयतेच्या आक्रोशाने घायल झाले होते आणि म्हणून त्यांच्याकडून स्वराज्य घडलं. आणि त्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे अनेक पाटील आणि कुलकर्णी गावागावामध्ये सत्ताधारी होते, गळ्यांमध्ये बसले होते. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज व्हावं असं वाटलं नाही. आणि याच काळात अनेक संस्थानिक सुद्धा आपल्या महाराष्ट्रात होते पण सगळ्यांना राजर्षी शाहू महाराज व्हावं असं वाटलं नाही, महात्मा ज्योतिबा फुले व्हावं असं वाटलं नाही. याच पद्धतीनं अनेक बॅरिस्टर आपल्या देशामध्ये होते पण सगळ्यांनाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्हावं असं कधी वाटलं नाही. ही करुणा ज्या माणसाच्या मनामध्ये असते त्यांनाच त्यांचं प्रेम कळतं. आणि म्हणूनच भारतीय संविधानामध्ये सांगितलेली समानता आहे. शोषितांसाठी जे आरक्षण आहे त्या आरक्षणामागची भूमिका या देशामध्ये कुणी मांडायला तयार नाही. आणि जणू काही एक प्रकारचे युद्ध खेळण्याच्या तयारीत आज ओबीसी विरुद्ध मराठा हे बांधव तयार झालेत ही देशासाठी धोक्याची घंटा आहे. आणि या धोक्याच्या घंटेवर खरं म्हणजे या देशातले सर्व साधू पुरुष हे स्वतःला महाराज, बुवा, बापू म्हणतात, सर्व धर्मीय, मग ते ख्रिश्चन असतील, हिंदू असतील, मुस्लिम असतील आणि बौद्ध बांधवांमध्ये जे असलेले भिक्खू संघ आहे यांनी सुद्धा यावर समाजाला मार्गदर्शन करावं अशी मी विनंती करतो. जे NGO चालवतात त्यांनी सुद्धा यावर चर्चा करावी. पण ही चर्चा फक्त मराठा बांधवांना मागासवर्गीय ठरवण्यासाठी किंवा मराठ्यांना कुणबी दाखले देण्यासाठी अशी अघोरी चर्चा नको. हे दाखले देत असताना मराठा बांधवांपेक्षा शोषित, मागास, शिक्षण नाकारलेले, त्यांचे रस्ते बंद केलेले, मार्ग रोखलेले जे जाती समूह आहेत त्यांचे चेहरे सुद्धा समोर यायला पाहिजेत. अशा पद्धतीने चर्चा झाली पाहिजे. मराठा बांधवांविषयी सरकारचं प्रेम खूप मोठं आहे, केंद्र सरकारचं मन खूप मोठं आहे. कदाचित लवकरच त्यांच्या आग्रहास्तव हे आरक्षण दिलं सुद्धा जाईल. पण जे मणिपूरमध्ये घडलं तशा प्रकारचा गोंधळ महाराष्ट्रात होऊ नये. महाराष्ट्राचा सामाजिक न्याय, महाराष्ट्राची सामाजिक समता ही टिकून राहावी, शांती टिकून राहावी, कायदा सुव्यवस्थेचं भान राहावं म्हणून मी आज बोलतोय. माझी एवढीच विनंती आहे की याच्यावर चर्चा करण्यासारखी खूप आहे. आमच्या मच्छीमार बांधवांची अवस्था फार मुंबईत बिकट आहे. त्यांचा समुद्र नासवला गेला आहे, पाण्यामध्ये त्यांना मासे मिळत नाहीत, त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली. पण मंत्रालय हाकेच्या अंतावर असून सुद्धा कुठल्याही मंत्र्याला, मुख्यमंत्र्याला त्यांचा आवाज जात नसेल तर नागपूर किंवा इतर दुर्गम भागातले आदिवासी आहेत त्यांचा आवाज ऐकायला कोण आहे. आणि म्हणून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस किंवा अजितदादा पवार आणि त्यांचं मंत्रिमंडळ मराठा समाजाच्या आक्रोशाने घायल होऊन उद्या त्यांना आरक्षण देईल. त्यातून नंतर प्रश्न काय होतील. म्हणजे गावातले जे सरपंच आज मागासवर्गीय आदिवासी होत आहेत, स्त्रिया होत आहेत, याच्यामध्ये कुणबी दाखले घेऊन जेव्हा मराठा बांधव येतील तेव्हा नव्या प्रकारची विषमता, असंतोष समाजात पेरला जाईल. आणि म्हणून या सगळ्यांची चिकित्सा व्हावी. राज्य मागासवर्गीय वर्गाच्या काही लोकांनी असं सांगितलं, सदस्यांनी सांगितलं, सागर किल्लारीकरांचं मी बातमी बघितली, ॲडव्होकेट सागर किल्लारीकर, की सर्वच जातींचं सर्वेक्षण केलं पाहिजे. केवळ मराठा बांधवांना मागासवर्गीय ठरवण्यासाठी 400 कोटी पाहिजेत, मग त्यांना आम्ही मागासवर्गीय ठरवू. त्यांना मागासवर्गीय ठरवलं की त्यांना आरक्षण मिळेल. अशा प्रकारचे निर्णय हे असंविधानिक निर्णय आहेत. आणि म्हणूनच या निर्णयांची चिकित्सा व्हावी. त्या मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकून घेतलं जावं अशी माझी विनंती आहे.
आणि केवळ दादागिरीने सत्ता आमची आहे म्हणून असा कुठलाही निर्णय होऊ नये. मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विषय समोर ठेवून हा विषय आपल्याशी बोलतोय की आपण या विषयामध्ये भारतीय संविधानाचा पुन्हा एकदा अभ्यास करावा. भारतीय संविधानाची पूर्वपीठिका आहे ती मनुस्मृती आहे. म्हणजे पूर्वीच्या काळात मनुस्मृती होती आणि मनुस्मृतीच्या धर्माच्या आधारेच जे जे आरक्षण उच्चवर्णीयांना दिलं होतं ते आरक्षण हे जगाच्या दृष्टीने भारताच्या दृष्टीने विषमतेचं होतं. म्हणजे धर्माचं असेल, सत्तेचं क्षत्रिय सत्तेचं असेल, व्यापाराचं वैश्यांचं असेल, या सगळ्या दोषांमुळे भारत हा मागासलेला राहिला, मागासवर्गीय देश ठरला. आणि म्हणून आजही लोकसंख्येच्या हिशोबाने पाहिलं तर 85% भारत हा मागासवर्गीय आहे. मग अशा भारताला सर्वांच्या बरोबरीनं समतेने आणावं म्हणून संविधान लिहिलं गेलं. आणि म्हणूनच मी मराठा बांधवांना विनंती करेन की आपण 58 क्रांती मोर्चे काढले, त्या 58 क्रांती मोर्चे मूक मोर्चे होते. खरं म्हणजे असे मूक मोर्चे काढण्यापेक्षा त्या मोर्चांमध्ये चांगल्या चांगल्या लोकांची भाषणं झाली असती. मग ते केवळ मराठा जातीचा मोर्चा म्हणजे मराठ्यांचे नको, इतर जातीतले जे विद्वान आहेत त्यांची भाषणं झाली असती तर लोकांचं प्रबोधन झालं पाहिजे. आजही जरांगे पाटील जिथे जिथे सभा घेतात, जिथे जिथे आंदोलनं करतात, तिथे संविधान साक्षरतेची पुस्तकं, कायद्याची पुस्तकं जर विक्रीला ठेवली तर मराठा बांधव या अर्थाने साक्षर होईल. आणि म्हणूनच मी आता खरं म्हणजे चर्चा नीट नसल्यामुळे मला नीट करता येत नाही. आणि म्हणून संविधान साक्षर होण्यासाठी फार मोठी संधी मराठा बांधवांना पण आहे. मी फक्त मराठा बांधवांना बोलत नाही तर ओबीसी बांधवांमध्ये सुद्धा संविधान साक्षरता बऱ्यापैकी आलेली आहे असं मला वाटत नाही. ज्या सभा आता ओबीसी आरक्षणाच्या चालल्यात त्यामध्ये आरक्षण म्हणजे काय, आरक्षण आपल्याला का भेटलं किंवा आरक्षण म्हणजे काय हे ओबीसीना सुद्धा अजूनही समजलेलं नाही. ती सवलत नाही, तो सामाजिक न्याय आहे. पण त्यांच्याकडे सुद्धा वाचनाची परंपरा कमी आहे. मी जरी ओबीसी असलो तरी मोठ्या मनाने मी कबूल करतो. माझ्या पाठीमागं पुस्तकांचं कपाट लावूनच मी बोलतो. याचं कारण आहे की या ओबीसी, एससी, एसटी सर्व जाती आणि मराठा, ब्राह्मण, क्षत्रिय या सगळ्या उच्चवर्णीय जाती आणि 6 डिसेंबरला या मुंबईच्या चैत्यभूमीला भेट द्यावी आणि लाखोंची पुस्तकं आपल्या घरी घेऊन जावी. कारण आपला देश, आपलं संविधान समजून घ्यायचं असेल तर जशा आम्ही लढाया, सीमेवरच्या लढाया, त्यांच्या चर्चा ऐकतो, निवडणुकांच्या बातम्या ऐकतो, आवडीने बातम्या बघतो, त्याच पद्धतीनं संविधान साक्षर होणं ही काळाची गरज आहे. आणि अशा प्रकारची संविधान साक्षरतेची पुस्तकं कुठल्याही बुक स्टॉलमध्ये आपल्याला मिळणार नाहीत. ती आपण 6 डिसेंबरला चैत्यभूमीला जाऊन बघू शकता, पाहू शकता, खरेदी करू शकता, अशी विनंती मी आपल्याला करतो. आणि महाराष्ट्रामध्ये चाललेलं मराठा आरक्षणाचं आंदोलन, या आंदोलकांना पण कळलं पाहिजे आणि इतर वंचित जाती, शोषित आरक्षण असलेल्या लोकांना कळलं पाहिजे. आणि आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या लोकांचं काय म्हणणं आहे, ओबीसीचं काय म्हणणं आहे, एससी एसटीचं काय म्हणणं आहे आणि मराठा समाजाचं काय म्हणणं आहे, याच्यावर सविस्तर चर्चा झाली पाहिजे. आपण मराठा बांधवांना माझी विनंती आहे की ओबीसीना आपलं शत्रू समजू नये. ओबीसी नेत्यांना जाहीर निमंत्रणं आपल्या सभेच्या ठिकाणी द्यावीत किंवा जिथे आपण उपोषण असेल तिथे द्यावी, चर्चा करावी. कारण आपल्या देशाने लोकशाही स्वीकारलेली आहे. आपली ग्रामपंचायत असेल तरी सुद्धा ग्रामसभा घेऊन निर्णय घ्यावेत असं संविधानकारांना अपेक्षित आहे. लोकसभेत सुद्धा सगळ्या खासदारांची, विरोधी पक्षांची चर्चा करून पंतप्रधान निर्णय घ्यावेत असं अपेक्षित आहे. परंतु आपले पंतप्रधान वेगळ्या वाटेने चाललेले आहेत. नोटबंदी करताना त्यांनी अशी कुठलीही चर्चा केली नाही. त्यांना आलेला जो आत्मविश्वास आहे ईव्हीएममुळे आला असेल की मला लोकांच्या मतांशी काही घेणे देणं नाही, मी ईव्हीएममुळे जिंकू शकतो असा आत्मविश्वास जर पंतप्रधानांना आला असेल किंवा आज एकनाथ शिंदेना जरी आला असेल की मी कोणाचाही विचार न करता माझ्या जातीला, मराठा बांधवांना आरक्षण देऊन जाईल असं त्यांना वाटत असेल तर एक लक्षात ठेवा की माणूस हा एक प्राणी आहे. नुसता प्राणी नाही तर तो विचारशील आहे, चिंतनशील आहे. त्याला तुम्ही ईव्हीएमच्या माध्यमातून किंवा सत्तेच्या माध्यमातून दाबण्याचा प्रयत्न केला तरी तो उठून उभा राहील. कारण क्रियेला ही प्रतिक्रिया असतेच. आणि म्हणून माणसाचं मन जाणून घ्या. म्हणजे भगवान बुद्धांनी आत्मा नाकारला, बाबासाहेबांनी आत्मा नाकारला, चमत्कार नाकारला, देव नाकारला आणि सांगितलं की तुम्ही तुमच्या मनाने तुमचे स्वतःचे मार्गदर्शक व्हा, अत्तदीप भव असं त्यांनी सांगितलं. आणि म्हणून आपल्या मनाला ओळखायचं असेल, दुसऱ्यांच्या मनाला ओळखायचं असेल तर आपण जे लोकांनी पुस्तकरूपी अनुभव, ज्ञानरूपी अनुभव सांगितले ती पुस्तकं वाचली पाहिजेत, कायद्याची पुस्तकं वाचली पाहिजेत. आणि या पुस्तकांचा महोत्सव किंवा पुस्तकांचा महामेळावा, त्याला महोत्सव न म्हणता येणार कारण तो अत्यंत दुःखद दिवस आहे. तरी सुद्धा दुःख कसं व्यक्त करावं किंवा दुःख कसं समजून घ्यावं, संविधानकारांना कसं समजून घ्यावं हे आंबेडकरी समूहानं किंवा बौद्ध बांधवांनी दाखवून दिलं. सर्वच धर्मांना हा खरं म्हणजे आदर्श आहे आपल्या देशातला की सर्वच धर्म बांधवांनी आपापले धर्मग्रंथ, त्यामध्ये सांगितलेली मानवता यांची पुस्तकं अशा एकत्र येण्याच्या
जेव्हा समाज एकत्र येतो तेव्हा विक्रीच ठेवली पाहिजे आणि लोकांना साक्षर केलं पाहिजे. आणि म्हणून मराठा बांधवांना सुद्धा माझी विनंती आहे आणि ओबीसी बांधवांना विनंती आहे की आम्ही भारताचे नागरिक आहोत, आपण एकमेकांचे बंधू आणि भगिनी आहोत. या नात्यानं आपण लोकशाही चर्चा केली पाहिजे आणि चर्चा करायची असेल तर आपण पहिल्यांदा कायदा समजून घेतला पाहिजे अशी नम्र विनंती करतो. आणि माझं हे प्रचंड अडथळा असलेलं नेट नसलेलं माझं वक्तव्य आपली मनापासूनची क्षमा मागतो आणि थांबवतो. जय हिंद, जय भीम, नमो बुद्धाय.